हे खरं म्हणतं तर दुर्दैव आहे. सत्तेमध्ये असलेल्या राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या पक्षाला खरं म्हणतं तर विचार करणारा हा निर्णय आहे. गेल्या अनेक दिवसापासून, अनेक महिन्यापासून अजितदादांच्या असलेल्या मृत्यूच्या बाबतीमध्ये आम्ही सातत्याने आवाज उठवतोय आणि या संदर्भामध्ये दिल्लीपासून गल्लीपर्यंत सातत्याने बोलल्यानंतर सुद्धा विधानसभा, विधान परिषदेचं अधिवेशन चालू असताना वरती मी असेल, अमोल मिटकरी असेल, रोहित पवार असतील, आम्ही सगळेजण आवाज उठवतो. आमची साधी चर्चा सुद्धा लावून घेतली नाही. रोज अल्पकालीन चर्चा स्वीकारली म्हणून सांगतात. काल सुद्धा आम्ही विचारलं, काल आता सभापतींनी सांगितलं नाही, आता अंतिम आठवड्यामध्ये बोला, आज शेवटचा दिवस आहे, उत्तर कधी येणार आहे. याचाच अर्थ आहे की महाराष्ट्रामध्ये या विषयासंदर्भात चर्चा करून घ्यायची नाही, जनतेच्या समोर सत्य येऊन द्यायचं नाही. शेवटी मी त्या दिवशी सांगत होतो, आज सुप्रीम कोर्ट की न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे FIR हा दर्ज करून घ्यायचाच असतो. दुर्दैवाने तो घेतला गेला नाही. शेवटी इतर राज्यामध्ये तो तशा प्रकारचा FIR दर्ज केला आणि तो आज या ठिकाणी दाखल पाठवला असेल महाराष्ट्राचा, तर महाराष्ट्राच्या पोलीस डिपार्टमेंटची आणि महाराष्ट्र सरकारची नामुष्की आहे. हे प्रकरण कुठेतरी दडपलं जात आहे, दाबलं जाते, अशा प्रकारची शंका इथे येते. अल्पकालीन प्रस्ताव मांडण्यात आलेला त्यावरती अद्यापही काय झालेलं नाही, काय वाटतं यावर? आज शेवटचा दिवस आहे. आम्ही अल्पकालीन चर्चेसाठी मी अमोल मिटकरी सातत्याने सभागृहामध्ये आवाज उठवला. काल आम्हाला असं सांगितलं की आज अंतिम आठवड्यामध्ये आपण ती चर्चा करा. आम्ही अंतिम आठवड्यामध्ये आता तो आवाज उठवतो. शेवटी आज शेवटचा दिवस आहे. जेवढी आम्हाला आता संधी मिळेल त्याच्यामध्ये निश्चितपणाने त्याच्या बाबतीत आवाज आम्ही 100% उठवू.